आता बातमी पावसासंदर्भातली आहे. पुणे शहराला आज पावसाने झोडपून काढलं. शहरातील बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय. रस्त्यांवर अक्षरशः पाणी वाहत असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालाय. हा पाऊस केवळ शहरापुरताच मर्यादित नसून ग्रामीण भागातही जोरदार पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी गारपीट झाल्याची ही माहिती समोर येते. तर पुण्याच्या कोंढवा परिसरातही तुफान पाऊस झाला. काही भागात कमरे इतकं पाणी साचलं होतं, तर अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या. रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर देखील परिणाम झाला. दुसरीकडे पुण्यातल्या धानोरी परिसरात देखील पाणीच पाणी अशी स्थिती बघायला मिळाली. त्यामुळे पुण्यामध्ये ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतं. तर पुण्यामध्ये अवकाळी पावसामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय. पुण्यातल्या सिंहगड रोडच्या मारुती मंदिराजवळ एक झाड कोसळलेलं. या झाडाखाली 3 जण अडकलेले. यातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघांना वाचवण्यात आले. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाने ज्या प्रकारे कहर केलेला बघायला मिळाला. खास करून पुण्यातल्या सिंहगड रोडच्या मारुती मंदिराजवळ एक झाड कोसळलेलं आणि या झाडाखाली 3 जण अडकलेले होते. यातल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट झाली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी या तालुक्यात जोरदार गारपीट पाहायला मिळाली. त्यामुळे गहू, कांदा पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय. पिकांच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असून यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय. सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या गारडी भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. पलूस तालुक्यातल्या भिलवडी भागात देखील मुसळधार पाऊस झालाय. सांगली जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असल्यानं पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येते. तर अवकाळी पावसामुळे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सताळ्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अचानक झालेल्या पावसामुळे टोमॅटोचं पीक पूर्णपणे खराब झालंय. बाजारामध्ये कवडीमोल दर मिळतोय. एका शेतकऱ्याने एका एकरात घेतलेली टोमॅटोची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली. लाखो रुपये खर्च करून घेतलेलं पीक एका अवकाळी पावसाने मातीमोल केलं. शेतामध्ये टोमॅटोचा लाल चिखल तयार झाला आणि खराब झालेला माल उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. तर तळ कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय. कुडाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नाचणी, आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. साताऱ्याच्या कराडमध्ये सलग चौथ्या दिवशी वाऱ्यासह पाऊस झाला. कराड शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचलं. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला. पावसामुळे कलिंगड पिकाचंही नुकसान झालं. व्यापारी वर्गालाही पावसाचा फटका बसलाय. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय. तर पन्हाळा तालुक्याला देखील अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. कृषी मंत्री भरणे यांनी पुण्याच्या भोर तालुक्यातल्या वडगाव डाळ इथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील नुकसान